Now we'll discuss about the students Windows 7 installations, how to installation Windows 7 कशी केली जाते. त्याआधी आपण विंडोज 7 इन्स्टॉलेशन कशी केली जाते मी तुम्हाला मागची एक व्हिडिओ टाकली होती. विंडोज 7 इन्स्टॉलेशन कशी केली जाते, टोटल एक विंडोज 7मध्ये बुटेबल पेनड्राईव्ह कसं बूट केली जातं, सिस्टम बूट कशी केली जाते. त्यानंतर आपण इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग सिस्टम्स द नेक्स्ट पॉईंट स्टार्टिंग करणार आहोत. त्याच्या आधी आपण एक बुटेबल पेनड्राईव्ह क्रिएटर तुम्हाला यूट्यूबवर भेटून जाईल. तर बुटेबल पेनड्राईव्ह क्रिएट कशी केली जाते विंडोज 7, 8, 10, 11ची बुटकी तुम्हाला मिळून जाईल. डेलची वेगळी असते, HP ची वेगळी असते. तर त्यानंतर आपल्याला कम्प्युटर ह्युमन इंटरॅक्शन्स हा जो विषय आहे, ह्या विषयामध्ये आपल्याला हा पॉईंट शिकायचा आहे. इन्स्टॉलेशन ऑफ विंडोज 7 अँड मेनी सॉफ्टवेअर प्रॉब्लेम्स फॉलोइंग. That's for example BSOD errors, that's software errors, applications error, the file can't be open error, BSOD error, many errors that solving by installation of Windows 7 in software field. तर आपण पुढे बघू. तर तुम्हाला विंडोज 7 इन्स्टॉलेशन करायला डेलची तुम्हाला F12 की असते. तुम्हाला F12 की दाबल्याच्या नंतर डेलची तुम्हाला F12 की दाबल्याच्या नंतर तुमचे इथे USB डिव्हाइस एक विषय दिसतात. USB डिव्हाइस दिसेल. USB डिव्हाइसला तुम्हाला एंटर मारायचं आहे आणि खाली येऊन तुम्हाला एक F1 टू एंटर द सेटअप. F1 दाबायचं आहे. F1 दाबल्याच्या नंतर तुम्हाला तुम्हाला दिसतंय विंडोज फाईल लोडिंग, फाईल विंडोज इज लोडिंग फाईल्स. तुम्हाला जे दिसतंय ते ऑप्शन तुम्हाला फर्स्ट अटेम्प्टमध्ये तुम्हाला दिसेल. त्यानंतर सेकंड तुम्हाला अशी एक विंडोज उघडेल. त्यासाठी विंडोज तुम्हाला नेक्स्ट क्लिक करायचं आहे. तर नेक्स्ट क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक विंडोज 7 इन्स्टॉलेशनचं इन्स्टॉल नावाला क्लिक करायचं आहे. जर सपोज तुमची विंडोजचा डेटा खूप महत्त्वाचा असेल तर तुम्ही रिपरव्ह्यूवर विंडोजला क्लिक करून तुमचा डेटा तुम्ही बॅकअप घेऊ शकता. डेटा बॅकअप घेण्यासाठी मी वेगळी व्हिडिओ बनवतो. त्याला टिक्स एनी सॉफ्टवेअर असतं एक, त्याला ते सॉफ्टवेअर घ्यावं लागतं. त्यानंतर तुम्हाला ते एक सेटअप स्टार्टिंग भेटेल. इथून तुमचं जे हार्डवेअर जर खराब असेल, तुमचं खराब असेल किंवा तुमची SSD खराब असेल, तर SSD HDD जर खराब असेल तर तुमचा सेटअप स्टार्टिंग हे तुमचं पुढं जाणारच नाही. म्हणजे तुम्हाला हा जो UR इंटरफेस आहे, इंटरफेस जे आहे तो इंटरफेस तुम्हाला येऊ शकत नाही. सपोज तुमचं SATA केबल जर खराब, SATA केबल पण असा प्रॉब्लेम येतो. पण जर तुमची हार्ड डिस्क चांगली वर्क आहे तर तुम्हाला हे वालं आरामशीर दिसून येईल. सपोज तुमचं सेटअप स्टार्टिंग जर गेलं तर 80% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. म्हणजे तुम्हाला डिस्क पार्टिशन शो होतात. तुम्हाला इथं ॲक्सेप्ट टर्न लायसन्सवर तुम्हाला टिक करायचं आहे. नेक्स्ट करून तुम्हाला इथं कस्टम्स अँड अपग्रेडवर येईल. तुम्हाला इथं कस्टम्सवर चूज करायचं आहे. तुम्हाला इथं दिसतंय सेकंड ऑप्शन. त्यानंतर तुम्हाला डिस्क पार्टिशन शो होतं. जर सपोज तुमचं जर सेटअप स्टार्टिंग झालं ना, ते तुम्हाला डिस्क पार्टिशन पण दिसणार नाही. म्हणजे तुमचं जे विंडोज आहे ती विंडोजला ते फाइंड करू शकत नाही. तुमची जी हार्ड डिस्क आहे ती विंडोजला फाइंड करू शकत नाही. किंवा तुमची जी SATA केबल डॅमेज वगैरे असेल, कुठं तुटलेली वगैरे असेल तर ते अशक्य आहे इन्स्टॉल होणे. त्यानंतर तुम्हाला विंडोज फाईल्स UR इंटरफेस येईल. ते UR इंटरफेसला तुमचं 1 ते 15 ते 20 मिनिटं जाईल, डिपेंडिंग युअर सिस्टम स्पीड अँड द कम्प्युटर स्पीड. तर तुमचे SSD असेल तर त्यावर थोडा टाईम कमी होणार, 10 ते 5 मिनिटं लागणार. तर मग क्लोन करणं म्हणजे काय? क्लोन करणं म्हणजे एका SSD मधून ॲक्टिव्हेट डेटा फॉर्मॅट करणं किंवा डेटा ट्रान्सफर करणं आपण त्याला म्हणतो. तर मी ती क्लोन करायची व्हिडिओ एका दिवशी बनवणार आहे आणि तुम्हाला ती अपलोड मी करून तुम्ही ती क्लोन करायची व्हिडिओ पण ती बघू शकता. त्यासाठी SSD एक्सटर्नल लागते. त्यानंतर तुमचं अशा पद्धतीने पूर्ण तुमची सिस्टम ॲटोमॅटिक रिस्टार्ट होईल. ॲटोमॅटिक रिस्टार्ट झाल्याच्या नंतर सेटअप इज प्रिपेरिंग कम्प्युटर युअर फर्स्ट यूज. त्या ठिकाणी तुमचं असं पण दिसून येईल. त्याच्यानंतर सेटअप इज चेकिंग. त्यानंतर तुम्हाला एंटर द सिस्टम नेम येईल. म्हणजे तुम्हाला इथे टाईप ऑफ युजर नेम येईल. म्हणजे तुम्हाला काय तुमचं नाव टाकायचं नंतर तुम्ही त्या सिस्टमला नाव देऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला सेट युअर पासवर्ड येईल. तर तुम्हाला पासवर्ड सेट करायचं असेल तुम्ही पासवर्ड सेट याच्यामध्ये करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथं ॲक्टिवेशन्स वगैरे येईल. जर तुम्हाला प्रोडक्ट की तुमच्याकडे असेल तुम्ही टाकू शकता.
त्यानंतर तुम्हाला ॲक्टिवेशन असेल तर तुम्ही यूज ऑफ रिकमेंडेड सेटिंग पण चूज करू शकतात. ओके, यूज ऑफ रिकमेंडेड सेटिंग पण तुम्ही इथे चूज करू शकतात. जर तुम्ही लेटर जर केलं तर विंडोज तुमची ॲक्टिवेट होणार नाही, एनी प्रॉब्लेम्स तुम्हाला येईल. होमवर्क तुमचा असेल, होम नेटवर्क वगैरे असेल तर तुम्ही इथे जॉईन करू शकता. विंडोज 7 अल्टिमेट इज द फायनली इन्स्टॉलेशन. विंडोज 7ला अशा पद्धतीने पोहोचू शकतात. तर दॅट्स द नेक्स्ट पॉईंट इज द लर्न ऑफ द इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग सिस्टम्स. जर तुम्हाला एखादा काही पी सीमध्ये जर प्रॉब्लेम आला, हार्डवेअर सॉफ्टवेअर, तुम्हाला बिंदास कमेंटमध्ये विचारू शकतात की सर असा असा प्रॉब्लेम आलेला आहे. एक कस्टमरचा मला काल एक मेसेज आला की सर ते पॉवर सप्लाय जे असतं SMPS जे असतं आपल्या पी सीचं, ते SMPS जे असतं ते SMPS सर फॅन वगैरे जे फिरतायत पण ते डिस्प्ले देत नाही. ते मी दुसरे SMPS लावून पाहिलं तर ते डिस्प्ले वगैरे येतोय चांगला मस्त, पण माझं जुनं SMPS आहे त्याचे डिस्प्ले देत नाही. काय होतं ना, कधी कधी आपलं जे SMPS असतं ते SMPSवर काय असतं बाळा, कधी कधी तुला मी डायरेक्टच दाखवतो. तर आता मी इथे आलेलो आहे. तर इथं सिस्टम्सवर आपल्याला एक मेमरी एस दिसेल, मी तुला दाखवतो ते, जेणेकरून तुझा पण डाऊट एक क्लिअर होऊन जाईल. हे तुमचं SATA स्लॉट्स वगैरे असतात, ते मी तुम्हाला शिकवणार आहे SATA स्लॉट आणि ते काय असतं. ओके, तर तुला आता इथं एक ग्रीन वायर आणि एक ब्लॅक वायर तुला दिसत असते. हे 24 पिन कनेक्टर SMPS आहे. हे 24 पिन कनेक्टर SMPS आहे. जर सपोज जर तुझा फॅन वगैरे जर चांगला चालत असेल तर तुझं कुठंतरी ही जी ब्लॅक आणि व्हाईट जी तुला वायर दिसते, ब्लॅक व्हाईट वायर, कुठंतरी एखादा व्होल्टेज मिसिंग असतो. एखादा व्होल्टेज मिसिंग असल्यामुळे किंवा त्याला कॅपॅसिटर म्हणा, मॉसफेट म्हणा, एखादा फुगलेलं वगैरे असतं किंवा जळालेलं असतं. काय होतं, कधी कधी तुझा बोर्ड चांगला पॉवरफुल आहे, तो SMPS खूप खूप स्लोली लावले, त्याच्यामुळे पण ते प्रॉब्लेम येऊ शकतात. नाही त्याचा पण जर इलेक्ट्रिसिटी जेव्हा ते पडतं तेव्हा चांगला प्रॉब्लेम आपल्याला येतो. तर आपण असं न करता डायरेक्टच आपण एखादा घरी न काय करता डायरेक्ट आपण एखाद्या शॉपवर घेऊन जाऊन त्याला आपण 100-200 रुपयात काम होऊन जाईल. इथून मी लिहून देतो, कारण की 100-200 रुपयात काम होऊन जाईल. ते फक्त मॉसफेट चेंज वगैरे करायचा, व्होल्टेज मेजरमेंट करायचं फक्त, बस, बाकी काहीच नाही. त्याच्यानंतर घरी काय कुठं घालू नका, फक्त इथून वायर तू चेक करून पाहिलाच ना, फॅन वगैरे स्पिन होते म्हणल्या काही टेन्शन नाही. फक्त त्याला चांगलं चालू बंद करू नको. जर चालू बंद जर केलं तर ते कुठंतरी तुझं एखादा हार्डवेअर वगैरे खराब होऊन जाईल. समजा तुझा बोर्ड म्हणा किंवा तुझी SSD हार्ड डिस्क असेल ती खराब होऊन जाईल. जर वॉरंटीमध्ये असेल तर ते चांगलंच आहे, 1000-1200 रुपयात चांगलं एकदम पॉवर सप्लाय येऊन जाईल. तर आपण इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग सिस्टम आलतो. तर इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग सिस्टम्स काय मित्रांनो, कम्प्युटर इज इलेक्ट्रॉनिक मशीन दॅट फॉलो द सेट ऑफ द इंट्रॅक्शन्स in order that may be able to accept together the data and transform these into informations. तर ते ट्रान्सफर केलं जातं. इन्फॉर्मेशन म्हणजे काय मित्रांनो, खूप सिंपल भाषेत सांगायचं म्हटलं गेलं तर इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती. प्रोसेसिंग म्हणजे ज्यावर आपण प्रोसेस करून काढणारा डेटा किंवा प्रोसेस करून टाकणारा डेटा, काढणारा डेटा, याला आपण म्हणतो प्रोसेसिंग. सिस्टम म्हणजे की इलेक्ट्रॉनिक मशीन्स असती. सिस्टम म्हणजे काय की ज्याच्यात सगळे पार्ट्स एनेबल असतात, इलेक्ट्रॉनिक पार्ट एनेबल असतात, मेकॅनिकल पार्ट्स एनेबल असतात, त्याला आपण म्हणतो सिस्टम्स. तर सिस्टम्समधून डेटा काढलेला गेलेल्या डेटाला आपण माहिती असं म्हणतो. तर कम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक मशीन असतं दॅट फॉलोज ऑफ द सेट ऑफ द इंट्रोडक्शन. दॅट कम्प्युटर दॅट इज इलेक्ट्रॉनिक मशीन दॅट सेट ऑफ द इंट्रोडक्शन्स. म्हणजे काय की जो कम्प्युटर कशावर एक हार्डवेअर मशीन आहे, पण हार्डवेअर मशीन आहे पण ते कशावर काम करते, त्यात एक सॉफ्टवेअरवर काम करते. म्हणजे एक OS आहे, ते ऑपरेटिंग सिस्टमवर ते काम करत आहे. त्याला आपण काय म्हणतो, इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग सिस्टम. गेट द डेटा, गिव्ह द डेटा, दॅट इज द कॉल्ड ऑफ द processing systems that input and output the systems. Order that is able to accept gather the data and transform these into information. गेलेला डेटा हा कशामार्फत येतो, एक माहितीच्या मार्फत येतो. दॅट द फॉर एक्झाम्पल टेक्स्ट फाईल, wordmap.coms, डेट वर्ड प्रोसेसिंग, दॅट जर आपण त्याला एखादा टाईप करतो डेटा. तर सपोज जर प्रॅक्टिकल करायचं म्हणलं तर काय होणार प्रॅक्टिकलमध्ये मित्रांनो.
तर प्रॅक्टिकल करायचं म्हणलं तर सपोज इथे मी टाईप करतोय. ओके, हा डेटा काय झाला आहे, हा डेटा काय झाला आहे मित्रांनो, हा डेटा गेलेला आहे. म्हणजे हा डेटा काय झालेला आहे, हा डेटा कुठेतरी गेलेला आहे. म्हणजे सपोज काय म्हणू शकतो आपण याला, हा डेटा आउटपुट गेलेला, सॉरी इनपुट गेलेला आहे. इनपुट गेल्याच्या नंतर मग मी याला काय करून ठेवणार आहे, मी याला काय करून ठेवणार आहे, एक सेव्ह करून ठेवणार आहे. इथं मी सेव्ह केल्याच्या नंतर, काय होणार ते, इथं मी सेव्ह केल्याच्या नंतर तुम्हाला द्यावं लागेल तेव्हा ती इन्फॉर्मेशन ट्रान्सपोर्ट होणार आहे. म्हणजे काय झालं, gather the data, transport this into informations. At the next point of the processing system, the data informations. Okay, the data information कसा होतो, इथं सपोज जर आता प्रोसेसिंग झालेली सिस्टममध्ये, इथं प्रिंट निघलेली आहे, इथं प्रिंट निघाली आणि ही इन्फॉर्मेशनच्या मार्फत सेव्ड आहे. सपोज स्टुडंट डेटा, हॉस्पिटल पेशंट रजिस्ट्रेशन डेटा, बँक डेटा, अकाउंट पासवर्ड डेटा, टोटल आपण याच्यामध्ये तुम्हाला हे शिकायला भेटतं. दॅट्स राईट डाऊन टू डायग्राम्स, राईट टू डायग्राम्स इन डेफिनेशन्स. ही तुमची डेफिनेशन्स आहे, तुम्ही या डेफिनेशनच्या मार्फत लिहू शकता. याच्यानंतर तुम्हाला ही डायग्राम खाली काढायची आहे. दॅट द मेजर कंपोनंट्स ऑफ इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग सिस्टम्स. मेजर कंपोनंट्स काय आहेत इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग सिस्टमचे. फर्स्ट कंपोनंट ऑफ द हार्डवेअर, दॅट द टेक्निकल पार्ट्स ऑफ द कम्प्युटर सिस्टम्स. म्हणजे हार्डवेअर म्हणजे आपण त्याला बघू शकतो आणि हात लावू शकतो, जाणवू शकतो. इनपुट अँड आउटपुट डिव्हायसेस, दॅट इज आर कॉल्ड ऑफ द हार्डवेअर सिस्टम्स. दॅट इज कॉल्ड ऑफ द कम्प्युटर सिस्टम्स. फॉर एक्झाम्पल मदरबोर्ड, SMPS, SSD, HDD, CPU fan, CPU, i3 third generation RAM, etc. are called of the hardware parts. Software is the non-integrable parts that the computer how to its jobs. सॉफ्टवेअर म्हणजे काय म्हणतात, सॉफ्टवेअर झाले ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर, सिस्टम सॉफ्टवेअरमध्ये काय येतं, विंडोज सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनमध्ये तुमचं होऊ शकतं MS ऑफिस, WPS ऑफिस, दॅट्स फ्री ऑफिसेस, ॲबिडॉक, तुमचं बरेच त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन येऊ शकतात. पीपलवेअर म्हणजे काय, रेफर टू यूज ऑपरेटेड कम्प्युटर सिस्टम्स, म्हणजे राईट द कम्प्युटर प्रोग्राम. म्हणजे काय, आपण त्याला म्हणजे काय सोपं म्हणू शकतो. पीपलवेअर म्हणजे मार्केटिंग करणे किंवा पीपल जे असतात आपले लोक जो असतात त्या लोकांना एक डेटा घेतल्याच्या स्वरूपात, एक प्रिंटच्या स्वरूपात देणं म्हणजे काय, पीपलवेअर. ओके, द राईट डेटा कम्फर्टेबल अनालायझिंग द डिझाईन द इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग सिस्टम्स. अनालायझिंग डिझायझिंग करावं लागतं इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग सिस्टम, त्याला आपण म्हणतो पीपलवेअर्स. ओके, थँक्यू मित्रांनो. पुढचं लेक्चर मी तासाभरात करतो अपलोड. आजपर्यंत शिकवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.